संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। रायगडमधील कर्जत तालुक्यातील साई डोंगर पोर्टल परिसरात प्रस्तावित टोरेंट कंपनीचा जलविद्युत प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। सुमारे 3000 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। या महाप्रकल्पासाठी जवळपास 932 एकर जमीन लागणार असून त्यातील सुमारे 600 एकर जमीन ही वन विभागाच्या अखत्यारीतील जंगल क्षेत्र आहे। हा भाग भीमाशंकर अभयारण्यालगत असल्याने येथे दुर्मिळ वनस्पती, वन्यजीव, प्राणी व नैसर्गिक जलस्रोत मोठ्या प्रमाणात आहेत। हजारो झाडांची तोड होईल, भूगर्भ जल पातळी खालावेल व स्थानिकांचा पारंपरिक जीवनक्रम बाधित होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोथल, खलाटी, कोटल, साई डोंगर, अंबोट, ढाक, भालीवडी या गावांमध्ये हा प्रकल्प प्रस्तावित असून पुढील काळात या प्रकल्पाविरोधात कर्जत तालुक्यात तीव्र जनांदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान याच पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये मोठ्या आंदोलनाची तयारी होताना दिसून येत आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ वकील कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात मोठी आंदोलने उभी राहत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर प्रोटेस्ट अगेन्स्ट टोरेंट पॉवर असा ग्रुप उघडण्यात आला असून तालुक्यातील पर्यावरण प्रेमी या ग्रुपवर ऍड होत आहेत। सुमारे 600 लोकांनी या चळवळीत सहभाग नोंदवला असून पुढे संख्या वाढण्याची शक्यता आहे। पुढील काळात या ग्रुपच्या माध्यमातून प्रकल्पाविरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाणार असून त्याला स्थानिक कर्जतकर आणि इतर संघटना पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे भविष्यात होणाऱ्या या आंदोलनाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान ऍडव्होकेट कैलास मोरे यांनी याबाबत सांगितले की टोरेंटो हा खासगी प्रकल्प आहे आणि जर प्रकल्प बंद पडला तर ही वनसंपदा पुन्हा आणता येणार नाही। शासनाच्या वन विभागाची 600 एकर जागा या खासगी प्रकल्पाला हस्तांतरित करू नये। कर्जत तालुक्यात जंगलतोड होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे।